बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे भव्य संचलन। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात भव्य पोलीस संचलन काढण्यात आले। मिरज शहर पोलीस ठाण्यापासून या संचलनास सुरुवात करण्यात आली। स्टेशन रोड, मीरासाहेब दर्गा परिसर, एसटी स्टँड, गुरुवारपेठ, बोकुड चौक तसेच मिरज मार्केट परिसरातून हे संचलन काढण्यात आले। पोलिसांच्या या संचलनामुळे शहरात शांतता आणि सुरक्षेचा संदेश देण्यात आला। यावेळी पोलिसांकडून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आले। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी दाखवून देण्यात आले। या संचलनात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, महात्मा गांधी चौक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। बकरी ईदच्या निमित्ताने मिरज शहर हद्दीमध्ये हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये SRPF, URT, RCP आणि मिरज डिव्हिजनचे जवान, सातारा, सांगली जिल्ह्याचे जवान हे यांनी आम्ही रूट मार्च केलेला आहे। शहरातील मुख्य चौक आणि मुख्य रस्ते येथे रूट मार्च केलेला आहे। याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे तो एकतर कर्मचारी आणि नवीन आलेले SRPF यांना फॅमिलिअरायझेशन व्हावं की रूटचं, दुसरं नागरिकांमध्येही पोलिसांच्या तयारीबद्दल एक खात्री निर्माण व्हावी आणि जेणेकरून शांततेचं आव्हान येणाऱ्या बकरीनिमित्त व्हावं ही एक संकल्पनेतून हा रूट मार्च करण्यात आलेला आहे। आता या चौकात थांबल्यावर इथे एक डेमो होईल आमचा राईट कंट्रोलचा, जेणेकरून सर्व नागरिकांना पोलिसांचा प्रिपेअर्डनेस दिसेल। येणारी ही बकरी ईद ही सर्वांना चांगली जावो, सुखसमाधानाची जावो आणि व्यवस्थित शांततेत जावो या लोकांना या आव्हानासहित हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। जय